मॅचला होते सुरुवात सेमीफायनल आणि एनडी लायन्स नेहरू टीमने या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. धडक बॉईज आपल्याला पाहायला मिळतील आता इन ॲक्शन मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन आणि जयंत ही जोडी मात्र मैदानच्या आतमध्ये. चला चेंडू द्या. सेमीफायनलची मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. चला पंच आपण मॅचला सुरू करायचे. मॅचला होते सुरुवात सेमीफायनलचा सामना. सेकंड लास्ट मॅच लोकनेते चषक 2025 ची. स्क्वेअर लेग अंपायर देखील सज्ज झालेत मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. पंच देखील सज्ज. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकेटला अर्जुन, नॉन स्ट्रायकेटला जयंत पाहायला मिळतात. आणि पहिले षटक जिग्नेश. टॅप करण्याचा प्रयत्न अपील करतायत. चला पंच स्क्वेअर लेग अंपायर काय निर्णय देतात. बॅटची कडा आणि इथे फलंदाज बाद. आणि पहिला धक्का ते म्हणजे धडक बॉईजला अर्जुन मात्र बाद होतील. पहिला धक्का इथे लागलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑफिशियल पंच कालच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आजचा दिवस देखील खूप चांगली अंपायरिंग म्हणजे कुठलाही विवाद होऊन दिला नाही असे चोख निर्णय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंचांनी घेतलेत. डब्ल्यू मोठा फटका मारायचा प्रयत्न. बाईकची मिळते एक सिंगल धाव आणि या बाईकच्या धावेने धावसंख्येला सुरुवात पाहायला मिळते. डब्ल्यू बॅटिंग साठी नंबर क्रमांक 3 वरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा जिग्नेश. या बाईकचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वाईट आहे का. बॉल आहे म्हणजे 2 बॉल डॉट. टीमची धावसंख्या किती 1. बॅटची कडा बॉल झालाय गोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. एक रन ली किधर. पुढचा बॉल वाईट बॉलची घोषणा करतात. वाईट +1. सागर तर 4 धावा आहेत धावफलकावरती. 4 बॉल झालेत आणि 4 धावसंख्या आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. जिग्नेश. स्ट्रायकेटला जयंत. यावेळेसचा बॉल खूप चांगला फटका. खूप चांगली फेकी देखील पाहायला मिळते. आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 5. शेवटचा अजूनही 1 बॉल शिल्लक राहिलाय. 4 झाले. ओके. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या ती 5. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अंकित टीमचे कर्णधार आहेत. टीमचे कॅप्टन. फायनल मध्ये प्रवेश मिळवला तो म्हणजे एनडी लायन्स नेरूळ या टीमने. टीमचे कॅप्टन राहुल
या स्पर्धेच्या फायनल मध्ये इन ऍक्शन मध्ये तो संघ खेळताना दिसेल. स्ट्राईक एंडला आपल्याला जयंत. ऑफ कटरचा वापर, फटका खूप चांगला आहे. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयंतच्या बॅटमधून चौकार. आणि पहिला चौकार आलाय. यावेळेसचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. ट्रॅकिंग चौकार. सिद्धू वाघमारे यांच्याकडून जर चौकार मारला या बॉलला तर 5,000. खराब बॉल आहे. सिद्धू वाघमारे यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज म्हणजे हॅट्रिक चौकारासाठी. 2 चरचा चौकार आलेत. या बॉलवर चौकार येईल का? बॉल सोडून दिलाय. शेवटचा एक बॉल, पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल टॅप केलाय. बॉल सरळ सीमा पार. हॅट्रिक कंप्लीट. समाजसेवा हाच तुझा ध्यास. हक्कासाठी तू लढणारा शान आहे तू नवी मुंबईची. थँक्यू. टीमची धावसंख्या ती आता 23. 2 षटकामध्ये धावा केल्या आतापर्यंत धडक बॉईजने त्यामध्ये 23 धावसंख्या. आणि आता 6 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. धडक बॉईज. आणि बाबू आणि ऋतिक मात्र ही जोडी आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये. डब्ल्यू मात्र बाद झालेत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटतात बाबू. नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. आणि तिसरं षटक आकाश. खूप चांगला फटका.
पण सिंगल फक्त मिळेल त्या बॉलवरती. टीमची धावसंख्या 24. शेवटचं हे षटक किमान 30+ धावा बनवाव्या लागतील, कारण की SB8 पावणे टीमने आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ साकारलाय. त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना धडक बॉईजला किमान 30-35 धावा उभाराव्या लागतील या पहिल्या डावामध्ये. वाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 25. खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमारेषा बाहेर. खूप चांगला फटका पाहायला मिळाला बाबूच्या माध्यमातून. वाईट बॉल देखील आलाय, म्हणजे 30 धावा आहेत दफल कवरती. 30 धावा. खूप चांगला फटका या बॉलला देखील सरळ फेकून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा पुढचा जर चौकार लागला तर शंकर कोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 9+1 अशा 2 धावा आणि टीमची टोटल धावसंख्या 36. ह्या बॉलला जर बाबूने चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाईटची फक्त 1 धाव. प्लस नाही येणार पंच, फक्त 1च धाव मिळेल. टीमची धावसंख्या 37. यावेळेस बॉल सीमा पार. देण्यात येईल बाबूला. हा बॉल खूप चांगला आहे, कोलट टाकलाय, विकेट आले. फलंदाज होतील बाद. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. पलट शेवटचा बॉल आणि फलंदाज बाद होतील आशुतोष. आणि 41 धावायचं बनवल्यात, 42 धावायचं या मॅच मध्ये टार्गेट आहे. दिली, पण अखेर बाबूने देखील खूप चांगला खेळ केला शेवटच्या षटकामध्ये. 42 धावेचं
टार्गेट मात्र सेट केले ते. ऋषभ आणि प्रदीप ही जोडी मात्र आता बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतं. 42-42 चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला प्रदीप. बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतं ऋतिक. अठरा बॉल 42 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला प्रदीप आणि ऋषभ या दोन्ही बॅटरने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय. लेग कटरचा वापर, खूप चांगला बॉल. डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात या मॅचला, या दुसऱ्या डावाला आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऋतिक लेग कटरचा वापर करत असताना बिट करून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि 17 बॉल 42-21. धडक बॉईज श्रमिक नगर आयोजित लोकनेते चषक 2025 हे पहिलं पर्व. दीपक दाभाडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि इन ऍक्शन मध्ये फिल्डिंग करताना देखील धडक बॉईज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार पुन्हा एकदा ऋतिक. खराब बॉल. वाईट बॉल. टीमची धावसंख्या किती आता 1. 42 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा बॉलर सज्ज होताना दिसला आपल्याला ऋतिक. यावेळेसचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. टीमची टोटल 2. सेमीफायनलची ही मॅच धडक बॉईज विपक्ष SB8 पावणे ND लायन्स नेहरू या टीमने फायनल मध्ये आपलं नाव निश्चित केले. म्हणजे एक बक्षीस त्यांना मात्र या स्पर्धेतून नक्कीच देण्यात येईल. परंतु यावेळी हा बॉल जर वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या किती आता 3. त्यावेळेस बॉल बिगिट केला. मोठा फटका. बॉल सीमारेषा बाहेर. प्रदीपच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. सागर दाभाडे फार वेळ घेतात. टीम मीटिंग जास्त घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. अरे खऱ्या अर्थानं आपण जी क्रीडा स्पर्धा साकारली आणि आपण जास्त वेळ घ्याल तर या बाकीच्या टीम देखील फार टाइम वेस्ट करतील. आपला बॉलर तयार होतील. पूर्ण ऋतिक. क्लीन बॉल. टीट फॉर ट्रॅट. बॅटर आउट. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे. 1 गडी बाद 7. काय बॉल हाताळला. चौकार लगवण्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक ऋतिकचं पाहायला मिळालं. लाईन मिस केली यावेळेस. खराब बॉल. आणि स्ट्राईक एंडला जिग्नेशला आपल्याला पाहायला मिळतात. या टीमची धावसंख्या किती 8. 3 षटकाची लढत. 3 षटकामध्ये 42 बनवायचे आहेत SB8 पावणे टीमला. यावेळेसचा बॉल लेग कटरचा वापर. धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी केली आहे. चला पंच शिकून वादावत करायचं नाहीये. विनंती करतोय दोन्ही टीमला. कारण की ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांच्याशी आपण कुठल्याही पद्धतीचा वादावत करायचं नाही.
दिप्या रिव्ह्यूचा सिस्टम नाही 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 करत नाही आपण टाकलं तेवढी फॉर्म जाऊ दे आम्ही नाही केलं चला मॅच आपण चालू करा म्हणजे बॅटर आउट होणार नाही. टीमची धाव संख्या 9. कारण की आपण आयोजक आहात, पंचांना आपणच देखील या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलंय आणि त्यांच्याशी तुम्ही असं आर्ग्युमेंट कराल तर काय बोलणार. टीमची धाव संख्या 9. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॉलर तयार ऋतिक, स्ट्राईक एंडला ऋषभ. खूप चांगला बॉल, खूप चांगला फटका. आशुतोष राठोड काय बॉल अडवलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता शिल्लक आणि टीमची धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि टीमची धाव संख्या धाव फलकावरती 9. 1 गडी बाद. बॅटची कडा, फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा. कुंभ मेले में आई फूलों म्हणजे पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि टीमची धाव संख्या धाव फलकावरती 9. 42चं टार्गेट आहे. 33 धावा बनवायचे आहेत. येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये 33 धावा 33. 12 चेंडू 33 धावा म्हणजे 9 धावा बनल्यात. येणारे बॉल आहेत 12 आणि सामना जिंकण्यासाठी रन करायचे आहेत त्यामध्ये 33 धावा. चला फास्ट खेळा धडक बॉईज. आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतं डब्ल्यू आणि नॉन स्ट्राईक एंडला पंकज, नवीन फलंदाज. यावेळेसचा बॉल लेग कटरचा वापर. खूप चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने सुरुवात. 11 बॉल 33 धावा. खूप चांगला फटका आणि मात्र खराब पैकी मात्र पाहायला मिळाली. त्यावेळेस देखील खराब कॉलिंग जिग्नेशचं पाहायला मिळालं आणि सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 10. म्हणजे आता 10 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. प्रति षटकामध्ये 16ची सरासरी. इथून पुढे 10 बॉलमध्ये 16ची सरासरी गाठायची. SB8 पावणेला यावेळेसचा बॉल. खूप चांगला फटका. चला पंचांशी आपण वादात करत नाहीये. अपील करतायत. प्रश्न विचारला पंचांना. चला पंच निर्णय काय सिंगल आहे की फलंदाज बाद आहे आमच्यापर्यंत निर्णय सांगा आपण. म्हणजे 1 धाव मिळेल. म्हणजे 1 सिंगल धाव मिळते आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. संकटात आता सापडला SB8 पावणे संघ. खराब बॉल आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील. नो +1 अशा 2 धावा. टीमची धाव संख्या आता 13. फुलटच बॉल फक्त मिळते सिंगल आणि टीमची धाव संख्या 14. खऱ्या अर्थाने पंकजने देखील 4 बॉल झालेत. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 2 बॉल अजूनही शिल्लक. स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतं पंकज. खूप चांगला फटका. बॉल चालला सीमापार. चौकार. शिवरात्री
ती धावसंख्या धाव फलकावरती 18 धावा. यावेळेस बॉल देखील सीमारेषा बाहेर. अखेरच्या बॉलवर चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वर. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 20 धावा म्हणजे 22 धावा झालेत. 42 टार्गेट आणि 6 बॉल मध्ये 20 बनवायचे. SB8 पावणे टीमला का मॅच जर का जिग्नेशची बॅट या मॅच मध्ये चालली ना तर थेट प्रवेश मिळवते. 5 चौकार फक्त मारायचे जिग्नेशला या मॅच मध्ये. आणि सागर दाभाडे बॉलिंग ट्रॅक वरती. या षटकाची जबाबदारी स्वतः सागर दाभाडेने आपल्या खांद्यावरती घेतली. स्ट्राईक एंडला आपल्याला जिग्नेश. पहिला बॉल फार इम्पॉर्टंट. चौकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. खराब बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. जिग्नेश डेंजरला धावतील. खराब बॉल कलेक्शन पाहायला मिळतंय. वाईट +1 2 धावा. काय मॅच. सेमीफायनलचा हा सामना रोमांचक, पैसा वसूल आणि या मॅचची उत्कंठा शिकेला मात्र जाऊन पोहोचेल. कारण की बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि बनवायचे धावा 18. पंकजने मागच्या मॅच मध्ये काय दमदार खेळ राहिला. त्याच्याकडे क्षमता आहे. खराब बॉल. पुन्हा एकदा वाईट +1. काय मॅच मध्ये पकड निर्माण केली होती टीम धडक बॉईजने. परंतु शेवटच्या षटकामध्ये सागर दाभाडे चूक करतायत. आतापर्यंत तब्बल 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. 6 बॉल मध्ये बनवायचे तर 16. 4 धावा तर झालेत आणि 16 आता करायचे. 6 बॉल 16. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका सागर प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. चला प्लीज टीम मीटिंग जास्त घेऊ नका आपण. आणि बॉलर मात्र चेंज केलाय बाबूला. ज्या बाबूने महत्वाच्या क्षणाला येऊन खूप चांगली बॅटिंग केली. जर पंकजने जर हा सामना जिंकून दिला तर विशाल वाघ यांच्याकडून रोख रुपये 500 पैसे जमा झालेत. पंकज यांच्यासाठी पारितोषिक आलंय. बॉलर तयार. सोनू बाबू माफ करा बाबू आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल 6 बॉल मध्ये बनवायचे 16. खराब बॉल. पुन्हा एकदा वाईट +1. आतापर्यंत 6 धावा मोजाव्या लागत आहेत धडक बॉईज या टीमला. 6 बॉल आणि 14. अजूनपर्यंत कुठलाही बॉल झाला नाही मैदानाच्या आतमध्ये. बॉल शिल्लक राहिले ते आता 6 बनवायचे 14. कुठला संघ नेहरूच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार त्यासाठी 6 बॉल मध्ये बनवायचे 14. डिफेंड देखील 14 करायच्या धडक बॉईजला या मॅच मध्ये. बॉलर तयार. पुन्हा एकदा बाबू. खूप चांगला बॉल. काय बॉल हाताळलाय. मात्र फलंदाजाला जागेवर ठेवलंय आणि बॅटर पंकजचा देखील तोल मात्र विसावला नाहीये. तोल मात्र सांभाळता आला नाही. एवढा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. लाजवाब चेंडू. डॉट बॉल. 5 चेंडू. म्हणजे 2201 धाव मिळते. 5 बॉल म्हणजे आता बनवायचे आहेत 13. पंकज 1 चौकार मारला तर 500. हॅट्रिक चौकारसाठी 500 आहे. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय आणि वाईट बॉल. पंकज हॅट्रिक चौकारसाठी 500 आणि जर सामना जिंकला तर 500. टोटल आपल्याकडे 1000चा कॅश प्राइज. 5 बॉल आणि 12ची गरज. यावेळी बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न.
नाही होणार. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिक येत आहेत फलंदाज पंकज साडी. बेला केक शॉप कडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. विशाल वाघ यांच्याकडून अजून एक कॅश प्राइज. जर सामना जिंकला तरी 500, 3 चौकार मारले तरी 500 आणि बेला केक शॉप कडून प्रत्येक चौकारात 100. पंकज साडी पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल पुन्हा एकदा अबद्दलची मिळेल. आता धावसंख्या तिथं फलकावरती 31, म्हणजे 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये उरला. 4 मध्ये बनवायचे 12, 11. 31 झालेत. 11 धावा आहेत. चला सागर फास्ट खेळा. 4 मध्ये 11ची गरज आहे. प्रत्येक चौकारासाठी बेला केक शॉप यांच्याकडून 100 रुपये आणि विशाल वाघ यांच्याकडून 500. सामना जर जिंकून दिला तरी 500 आणि हॅट्रिक चौकार मारले तरी 500 असं पारितोषिक आलंय. पंकज साडी बॉलर पुन्हा एकदा तयार होतील. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब बॉल. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू आणि 10 ची गरज आहे. मॅच 6 बॉल मध्ये 20 होत्या. 10 धावा तर आतापर्यंत 2 बॉल मध्ये झाल्यात, म्हणजे 4 बॉल मध्ये 10 ची गरज. त्यावेळेसचा बॉल खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. डबल माइंडेड मध्ये पंकज आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल मात्र पाहायला मिळाली. 3 चेंडू 9 धावा. काय मॅच अफलातून सामना पाहायला मिळतोय. SB 8 पावणे विपक्ष यजमान संघ म्हणजे धडक बॉईज आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल 9 धावा. 3 चेंडू 9 धावाची गरज या मॅच मध्ये. प्रेक्षक आहेत क्रिक लाईव्हच्या माध्यमातून, जे प्रेक्षक देखील जोडले जात आहेत. घरी बसल्या आपल्या मोबाईलवर स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. लोकनेते चषक 2025. चला सागर प्लीज, जास्त वेळ घेत आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. चला आमचे स्पर्धेचे आयोजक बोलतायत, हंडीची प्रॅक्टिस करू नका तुम्ही टीम मीटिंग घेऊन, कारण की अतिशय चोख आयोजन आहे. रोल देखील खूप स्ट्रिक्ट फॉलो केले त्यांनी या स्पर्धेमध्ये. चला 1:30 वाजल्यात. अजून एक शेवटची मॅच आपल्याला खेळवायची. विशाल वाघ यांच्याकडून देखील जिंकण्यासाठी देखील कॅच प्राइज आहे. हॅट्रिक चौकारासाठी 500. बॉलर पुन्हा एकदा तयार होतील बाबू. 3 बॉल 9 ची गरज. खराब बॉल. पुन्हा एकदा वाईट +1. अजून 2 धावा. आमचे स्कोरर देखील रोहन संतापलेत गोलंदाजावर, कारण की एक चेंडू कधी चांगला कधी खराब, कधी चांगला कधी खराब, असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. आणि बेला केकच्या वतीने देखील प्रत्येक चौकारासाठी 100 एक कॅच प्राइज देण्यात येईल. 7 धावाची गरज आहे 3 बॉल मध्ये. जिग्नेश स्ट्राईक एंडला. खूप चांगला फटका. फेकी करतील फलंदाज. पोचलेत की नाही फलंदाज बाद. इथं नावा गिरजाने जर का इथं बाबूने हा डॉट बॉल टाकला तर मॅचचं पूर्ण चित्र मात्र बदलेल आणि मॅच मध्ये धडक बॉईज पूर्णपणे पकड निर्माण करतील. बघूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ ग्रँड फिनाले मध्ये जाणार. 2 बॉल 7 धावा. खूप चांगला बॉल समोर खेळलाय.
आणि हा डॉट बॉल. पहा आमचे आयोजक दीपक दाभाडे देखील खुश झाले. त्यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक चेंडू दूर आहे. कॅश 10,000 रुपये दीपक दाभाडे यांच्याकडून देण्यात येईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. एक बॉल आणि 7 धावाची गरज. वाडा मॅच. आता इथून मात्र गोलंदाजी चूक करायचं नाही. जर चूक जर केली ना तर मॅच होते ते नव्हतं होऊन जाईल. आणि तेच सांगण्यासाठी टीम मीटिंग करत असताना एक बॉल 7 धडक बॉईज श्रमिक नगर रहिवासी संघ आयोजित लोकनेते चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन. आणि धडक बॉईज धडक मारत असताना फायनल मध्ये फक्त एक बॉल आणि 7 धावा. जर खूप चांगला बॉल टाकला तर सरळ धडक बॉईज धडक मारेल. या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये फायनल मध्ये प्रवेश करतील. एक बॉल 7 धावा. फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय धडक बॉईज. वेल प्लेड.